जय शिवराय शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी सन्मान निधीचा पुढील हप्त्या संदर्भामधील जी-आर, त्यासोबतच किती शेतकरी यामध्ये पात्र असणार आहे आणि कोणत्या तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्त्याचे 2,000 रुपये मिळणार आहे, याची सविस्तर डिटेल माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत. हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे, त्यामध्ये पुरवण्या मागण्या देखील सादर करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये नमो शेतकरी योजनेसंदर्भामध्ये कोणती अपडेट आहे आणि शेतकरी मित्रांनो, 3 सप्टेंबर रोजी नमो शेतकरी सन्मान निधीच्या 7व्या हप्त्याचं वितरण 1932 कोटी 72 लाख इतका निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर 2,000 रुपये 3 सप्टेंबर 2025ला जमा करण्यात आला. त्यानंतर PM किसान सन्मान निधीचे पात्र लाभार्थी राज्यातले 90,41,241 शेतकऱ्यांच्या खात्यावर 1,808 कोटी रुपयाचा निधी हा वितरित करण्यात आला. कारण 7व्या हप्त्यामध्ये 1932 कोटी 72 लाख रुपये इतका निधी नमो शेतकरी योजनेचा हप्त्यामध्ये वितरित करण्यात आला. त्यामध्ये अपात्र शेतकरी संख्या केलेली आहे 2,48,42 शेतकरी अपात्र करण्यात आलेले नमो शेतकरी सन्मान निधीच्या योजनेमधून जे अपात्र ठरले होते त्यांची. त्यामुळे येणारा हप्ता हा मागील सप्टेंबर महिन्याच्या हप्त्यापेक्षा कमी येणार आणि हिवाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे पुरवणी मागणी दरम्यान जो काही त्या पुरवणी मागणीला मंजुरी येण्यात येईल, मंजुरी आल्यानंतर शासन निर्णय हा निर्गमित केला जातो. जसा सप्टेंबरच्या 3 तारखेला निर्गमित करण्यात आला होता नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचा निर्णय, त्यानुसार महाराष्ट्र शासन निर्णय हा जी-आर निर्गमित केल्यानंतर पुढील नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचं वितरण या हिवाळी अधिवेशनमध्येच होणार आहे. त्यामुळे या डिसेंबरच्याच महिन्यामध्ये म्हणजे पुढील 8 ते 10 दिवसाच्या कालावधीमध्ये शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर नमो शेतकरी योजनेच्या संदर्भामध्ये जे पात्र लाभार्थी आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये वितरित होणार आहे. अधिकृत शासन निर्णय आल्यानंतर आपण त्या संदर्भात परत एक व्हिडिओ नमो शेतकरी योजनेचा आपण डिटेल माहितीसोबत घेऊन येऊ. तोपर्यंत नमस्कार.